नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारची आज नवीन एक योजना आलेली आहे। त्याच्याबद्दलची आज सगळ्यात मोठी अपडेट आहे। आज 30 तारीख, सगळ्यांना माहिती आहे एक नवीन योजना आता सरकारने आणलेली आहे। त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत 5000 रुपये। ही आता योजना दमदार योजना आहे। त्यामध्ये तुम्हाला कशी नोंदणी करायची आहे, कुठं करायची आहे, कसं करायचं आहे, त्याच्या अटी काय आहेत, शर्ती काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण इथं पाहणार आहोत। लक्षात घ्या, ही योजना खास तरुणांसाठी खूप खास ठरेल, कारण ही योजना त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। जे आपले सगळे तरुण वर्ग आहेत, सगळे त्यांना खूप महत्त्वाची ठरणार आहे। तुमच्या घरात तर तरुण असतील, त्यामुळे हा व्हिडिओ नक्की बघा, त्यांच्या खूप महत्त्वाचा आहे। तुम्हाला नसेल तर त्यांना तुम्ही शेअर करू शकता, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। त्याच्यामध्ये त्यांना महिन्याला 5000 रुपये हे सरकारकडूनच मिळणार आहेत। आता याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण इन डिटेल पाहणार आहोत। आणि तुम्हाला तर माहिती आहे, आपली माहिती ही पूर्ण पुराव्यासहित असते, त्यामुळे पटकन चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर तिथं घंटेचं बटन दिसते, त्याच्यावरती बटन दाबा, म्हणजे मी जसा व्हिडिओ टाकेल तसा तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल। चला बघूया नेमकं काय योजना आहे, काय आहे। न्यू गव्हर्नमेंट स्कीम्स, तरुणांसाठी मोठी संधी आहे। प्रत्येक महिन्याला 5000 रुपये मिळणार आहेत। सरकारने सुरू केली एक दमदार योजना। त्याच्यामध्ये आता तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, तुम्हाला कोण अट आहे, हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। लक्षात घ्या, अर्थसंकल्प तुम्हाला माहिती आहे 2024 मध्ये केंद्र सरकारनं आणला होता। त्याच्यामध्ये इंटर्नशिप स्कीम ही आता सुरू केलेली होती। ही योजना अंमलबजावणीसाठी सुरू करण्यात आलेली आहे। त्यामध्ये तरुणाला प्रति महिन्याला 5000 रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे। लक्षात घ्या, प्रत्येक महिन्याला आता त्यांना 5000 रुपयाचं वेतन हे देणार आहे इंटर्नशिप स्कीममध्ये। आणि हे खास आपल्या तरुण मित्रांसाठी आहे। सगळ्यांना लक्षात घ्या, तरुण वर्ग सगळ्यांना, तुम्ही घरात तुमच्या कोणी असेल किंवा शेजारी असेल, कोण तुमच्या पाहुण्यात असेल, त्यांना प्लीज शेअर करा। खूप महत्त्वाचं आहे, त्यांच्यासाठी घर बसल्या ते पैसे कमवू शकतात। केंद्र सरकार तरुणांसाठी एक नवीन योजना सुरू करण्याची तयारीत आहे। या माध्यमातून तरुणांना नोकरी मिळण्यासाठी मदत मिळेल, तर सोबतच त्यांना प्रति महिना 5000 रुपयाचं सुद्धा वेतन देण्यात येणार आहे। केंद्र सरकारने नुकत्याच, आपल्याला माहिती आहे की अर्थसंकल्प सुरू झाला होता, त्याच्यामध्ये याविषयीची मोठी घोषणा केली होती। त्यासाठी मार्गदर्शक सूचना आता जारी करण्यात आलेल्या आहेत। त्यासाठी एक खास पोर्टल सुद्धा सुरू करत आहे, आणि त्याच्यामध्ये त्या पोर्टलमध्ये सगळी डिटेल माहिती हे सांगणार आहे। तर लक्षात घ्या, जे आपलं बजेट होतं 2024 मध्ये, त्याच्यामध्ये इंटर्नशिप स्कीम तुम्हाला माहिती केली होती। त्याच्यामध्ये लक्षात घ्या, जी इंटर्नशिप स्कीम आहे, तर राज्य सरकार कॉर्पोरेट मंत्रालयात लवकरच इंटर्नशिप योजना सुरू करण्यासाठी योजनाचं जी काही सूचना आहे त्या चालू होणार आहेत। आणि पुढील आठवड्यात केव्हा पण हे सादर होऊ शकतं, म्हणजे पुढील आठवड्यापासून ही एक स्वतंत्र पोर्टल चालू करणार आहेत। पुढील आठवड्यापासून तुम्हाला त्याच्यामध्ये सगळी डिटेल्ड माहिती तुम्हाला टाकून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। त्याच्यामध्ये पोर्टल तुमच्या पुढच्या आठवड्यात तुम्हाला एक पोर्टल येणार आहे। ते पोर्टल जसं आलं की मी तुमच्यापर्यंत लगेच टाकेल रजिस्ट्रेशन कसं करायचं। परंतु माहिती तर घ्या, कोण पात्र आहे किंवा पात्र आहे का नाही, आपण अट काय आहे त्याचे हे तर माहीत असणं गरजेचं आहे, कारण हे माहीत नसलं तर तुम्ही काय करणार। लक्षात घ्या, पात्रता काय, आता अटी काय आहेत महत्त्वाच्या म्हणजे, आणि पात्रता सगळ्यात महत्त्वाचं असतं। योजनेचा फायदा घेण्यासाठी तरुणाकडे काही पात्रता असणे आवश्यक आहे, त्याशिवाय या योजनेचा लाभ त्यांना मिळणार नाही। याशिवाय या योजनेचा फायदा घेण्यासाठी उमेदवाराचं वय 21 ते 24 गटामध्ये पाहिजे। लक्षात घ्या, जे आता कॉलेज पासआउट आपण म्हणू शकतो किंवा कॉलेजमध्ये असतील, तसं त्यांना ज्यांचं वय 21 ते 24 मध्ये आहे त्यांच्यासाठी ही योजना असणार आहे। आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाख रुपयापेक्षा जास्त नसावं, आणि ही खूप छान आहे। लक्षात घ्या, 8 लाख पेक्षा जास्त आता नसलच जास्त कोणाचं। आपल्याला माहिती आहे की 7 ते 8 किंवा 6 ते 7 मध्ये जास्त लोकांचं वार्षिक उत्पन्न असतं, तर त्यांच्यासाठी ही वरदानच ठरणार आहे। नियमित पदवी शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना इंटर्नशिपचा फायदा मिळणार नाहीये। लक्षात घ्या, तुम्ही जर कॉलेज करत असाल, कॉलेजसोबत हे जर करत असाल तर नाही, तुम्हाला लक्षात घ्या, त्यांना ऑनलाईन कोर्स वा वोकेशनल ट्रेनिंगमध्ये सहभागी येणार नाहीये, हे पण लक्षात घ्यायचं। हे सगळ्या अटी शर्ती सगळ्या नीट एकदा बघून घ्या, व्हिडिओ एकदा परत नंतर एकदा बघून घ्या। योजनेअंतर्गत काय मिळणार आहे लाभ, लक्षात घ्या। या योजनेत तरुणांना कॉर्पोरेट जगतच्या गरजांनुसार कौशल्य विकास कार्यक्रमात नोकरी आणि रोजगार उपलब्ध करून देणार आहेत। त्याच्यामध्ये तुम्हाला या योजनेत बड्या कंपन्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देतील, म्हणजे मोठ्या कंपन्या जसं इन्फोसिस, TCS, विप्रो, कॉग्निझंट, पर्सिस्टंट, अशा मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला प्रशिक्षण देऊन तुम्हाला तिथंच नोकरीसुद्धा देणार आहेत। लक्षात घ्या, गुणवत्तेनुसार तुमचं तिथं विद्यावेतन सुद्धा तुम्हाला देणार आहेत। 5 लाखाचं पॅकेज, 6 लाखाचं पॅकेज हे सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। त्यासोबत त्यांना दरमहा 5000 रुपये सुद्धा देण्यात येतील। हा पैसा हा CSR फंडात देण्यात येणार आहे, तर 4500 रुपये सरकार देणार आहे। आणि लवकरच योजना ही सुरू होईल, यासाठी पोर्टल सुद्धा पुढील महिन्यात सुरू करण्याची शक्यता आहे। लक्षात घ्या, तर याच्याबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता। आता डिटेल्ड माहिती तर आपण तुम्हाला इथं दिलेलीच आहे, पण तरी पण तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।